नमस्कार, ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर उद्या राखी पौर्णिमा असल्यामुळं मी गेले मंगळवेढ्याच्या बाजारामध्ये, जिथं मोठा राख्यांचा बाजार भरतो। तर हा बघा मस्त असा राख्यांचा स्टॉल लागला होता। भरपूर राख्या अशा मस्त मस्त डिझाईनच्या होत्या आणि मी ती गोंड्याची केशरी राखी आवडती म्हणून ती केशरी राखी घेतली होती। आणि ह्या बघा किती छान 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 अशा राख्या आल्या होत्या। पण ह्या वर्षी राख्या खूप महाग होत्या, तरी पण मला जी राखी आवडते मी घेतली। स्वस्तिकची राखी, परत गणपतीची राखी घेतली, गोंड्याची राखी घेतली आणि अजून कोणत्या राख्या आवडतात ते सिलेक्ट करत होती। आणि अजून कोणत्या कोणत्या राख्या आवडतात ते मी सिलेक्ट करत होती। असं वाटत होतं की सगळ्याच राख्या मस्त आहेत, सगळ्याच घ्याव्या, पण एवढे भाऊ नाहीत, त्यामुळं मी प्रत्येक जणांना 3-3 अशा राख्या सिलेक्ट केल्या आणि माझ्या गणूबाला पण एक राखी सिलेक्ट केली। आणि बघ किती मस्त आहे, त्या सगळ्याच राख्या अशा मस्त मस्त सुंदर मोराची राखी होती, परत अशा कार्टूनच्या राख्या होत्या, सगळ्या प्रकारच्या राख्या घेतल्या। आणि त्यानंतर मग आज राखी पौर्णिमा, तर सगळी तयारी करून माझं मस्त मेकअप वगैरे करून पाठ ठेवायचं होतं, त्यासाठी मग असं रांगोळी काढायला सुरुवात केली। तर पाना फुलांची सुंदर रांगोळी मला काढायची होती आणि ही फुलाची अशी सुंदर डिझाईन मी काढलेली आहे। 9चं टायमिंग असल्यामुळं मला खूप घाई होती, त्यामुळे मी साधी सिंपल आणि सोपी अशी रांगोळी काढली पाना फुलांची, परत कळ्या वगैरे असं मस्त काढलं। आणि ह्या वर्षी पहिल्यांदाच नवीन घरामध्ये गृहप्रवेश केल्यानंतर राखी पौर्णिमा सण आलाय म्हणून ह्यावर्षी नवीन घरामध्ये राखी पौर्णिमा सण साजरा केला आहे आम्ही। तर कशी वाटते रांगोळी सजावट, आणि ह्यानंतर मग ताट पण सजवायचं होतं भैयाला ओवाळण्यासाठी। खूप घाई गडबड होती आणि दुपारी पण बाबा, ओंकार, परत मामा वगैरे सगळे येणार आहे ते, त्यासाठी ती दिवसभर राहावी म्हणून मी अशी पूर्ण तयारी करून ठेवली। सगळ्या कलरची रांगोळी माझ्याकडे होती, ते कलर मी व्यवस्थित असे भरून घेतले आणि माझी वाट बघून भैया थकला होता ही बाबा कधी येते म्हणून। आणि सगळी तयारी झाली, भैया बसला पाटावर आणि त्यानंतर मग चला म्हटलं की भैयाला राखी बांधून घेऊया। तर राखी बांधण्यासाठी हे बघा असं ताट सजवलेलं आहे आणि चला आता बांधूया भैयाला राखी। मी, माझी मोठी दिदी आणि अमृतताई, आम्ही तिघी बहिणी असल्यामुळं भैया जर त्या वर्षी म्हणतो की 3 राख्या बांध, तर ह्या वर्षी पण मी तिघींच्या 3 राख्या बांधलेल्या आहेत भैयाला। एक स्वस्तीची, दुसरी गोंड्याची राखी बांधली आणि तिसरी म्हणजे मला जी राखी मनापासून आवडते ती राखी म्हणजे गणपतीची राखी। चालूच आहे ती, वाजायचा काय विषय। या आधीच चालू केली का तुम्ही? आणि माझा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिली, चला बाय बाय। तुम्ही रक्षाबंधन कसं साजरं केलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा।
काय पडते जा कुठून पडते कसं पडते रुपये 3 रुपये 3 टाकावं लागते तर रुपयाची काढली बाबाने अंघोळ केली आता काय बसत नाही काय बसत नाही कसं बसत टोपी सरळ कर ₹50 ₹5 म्हणून मग ₹5 काय भेटते आता ₹5 ती रेवाजच आहे 51 501 101 मारले 2 मारले 2 मारले परत मारा दुसऱ्या लेकीची दुसऱ्या लेकीची तिसऱ्या लेकीची खाली ठेवायचं असते पाठावर नसले पाय चुलता चिटकवत असतो चुलता काय 501 टाका ताट कुठे थांब घावं ना ताट हां टाका आई त्याला सुद्धा